नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल ही संकल्पना पाहिली होती. त्याच्यानुसार वस्तू मार्केटमध्ये येणं म्हणजे इंट्रोडक्शन, त्यानंतर ग्रोथ आणि मॅच्युरिटी पॉईंटला ती वस्तू हायेस्ट लेवलला म्हणजे अत्युच्च पातळीवरती असते, ती सगळ्यात जास्त पॉप्युलर झालेली असते आणि त्या पॉईंटनंतर त्याचं डिक्लायनेशन सुरू होतं. त्याचा मार्केटमधला शेअर कमी होतो, प्रॉफिटच्या ऐवजी कदाचित थोडे थोडे लॉसेस दिसायला लागतात, खर्च वाढत गेलेला असतो आणि अशा वेळेला दोनच पर्याय त्या बिझनेसमन समोर असतात. एक तर ते प्रोडक्शन बंद करायचं म्हणजे सगळाच विषय संपतो, किंवा त्याला काहीतरी करून नुकसानीतनं परत बाहेर काढून प्रॉफिट मेकिंग लेवलला घेऊन जायचं. लॉस मेकिंग बिझनेस प्रॉफिट मेकिंग करणं म्हणजेच टर्न अराउंड पॉलिसी किंवा टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. आता या स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जातं तर मुळामध्ये 3 गोष्टींवरती भर दिला जातो. पहिली गोष्ट खर्च कमी करणं, दुसरं प्रॉफिट वाढवणं आणि तिसरं आपला मार्केटमध्ये जो शेअर आहे तो कशा प्रकारे वाढेल याची काळजी घेणं, त्याकरता प्रयत्न करणं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये मुळामध्ये ती वस्तू एवढ्या डाऊनफॉलला का जाते किंवा त्याचं जे काही मार्केट असतं, त्याचा अगोदरचा जो सेल्स असतो तो कमी का होतो, तर त्याच्याकरता काही ठराविक कारणं असतात. पहिलं असू शकतं रॉ मटेरियल महाग होत जातं, त्याचे भाव वाढतात, त्याच्या किमती वाढतात. दुसरं असू शकतं की लेबर कॉस्ट वाढत जाते. तिसरं कधीकधी होतं जबरदस्त कॉम्पिटिशन मार्केटमध्ये निर्माण होते. कधीकधी आपलीच मॅनेजरियल इनइफिशियन्सी असते. केव्हा मार्केटमध्ये रिसेशन येतं, काहीतरी आर्थिक प्रश्न निर्माण होतात आणि कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपल्या वस्तूची, आपल्या प्रॉडक्टची किंवा आपल्या सर्व्हिसेसची पॉप्युलॅरिटी कमी होत जाते. आणि जेव्हा ती पॉप्युलॅरिटी कमी होत जाते त्याच वेळेला खाली उतरत जाणाऱ्या त्याच्या पॉप्युलॅरिटीला परत टर्न मारून परत वळसा घेऊन अत्युच्च शिखरावरती घेऊन जाणं म्हणजेच टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. आता ही स्ट्रॅटेजी राबवताना बिझनेसमनला कुठल्या प्रकारचे इसेन्शियल फॅक्टर्स किंवा महत्त्वाचे घटक लक्षात घ्यायचे असतात त्याचा आता आपण अभ्यास करूया. टर्न अराउंड स्ट्रॅटेजी अंमलामध्ये आणताना पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन कोणाशी असलं पाहिजे तर ह्या ठिकाणी अपेक्षित आहे तुमच्या व्यवसायाशी संबंधित सगळ्या लोकांशी कम्युनिकेशन असलं पाहिजे आणि विशेष करून तुमच्याकडे जे कर्मचारी काम करतात त्या सगळ्यांना याची जाणीव असली पाहिजे की आपण टर्न अराउंड करतोय, म्हणजे नुकसान सोसणारा आपला बिझनेस आपण परत एकदा पूर्वीच्या वैभवाच्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी आता झटणार आहोत, काम करणार आहोत. ज्या काही चुका आपल्याकडनं झाल्या होत्या त्या परत न होऊ देण्यासाठी काय करावं लागेल, काय नक्की केलं तर आपला व्यवसाय परत एकदा प्रॉफिटमध्ये जाईल, असं सगळ्यांनी मिळून एकदा ठरवलं की ते मात्र ध्येय साध्य होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी वरिष्ठ पातळीपासून तर अगदी झाडूवाला, चपरासी इथपर्यंत सगळ्यांना ते मनामध्ये फिलिंग असलं पाहिजे की आपल्या व्यवसायाला आता काट टाकायची आहे. त्यासाठीचं कम्युनिकेशन वरच्या लेवलपासून अगदी तळागाळापर्यंत असायला हवं आणि ते जर कम्युनिकेशन योग्य प्रकारे झालं तर टर्न अराउंड खऱ्या अर्थाने करणं सोपं होतं. टर्न अराउंड करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असते ती म्हणजे प्लॅनिंग अँड कंट्रोल. म्हणजे व्यवसायाचं नियोजन, सगळ्या ॲक्टिव्हिटीचं नियोजन आणि त्याच्यावरती असलेला व्यावसायिकाचा कंट्रोल हे खूप महत्त्वाचं असतं. मग आता ह्या प्लॅनिंगमध्ये काय काय यायला हवं तर फायनान्शियल, नॉन फायनान्शियल दोन्ही ॲक्टिव्हिटीचं प्लॅनिंग व्हायला हवं. जिथे जिथे अर्थ येतो, जिथे जिथे पैसा येतो त्या सगळ्या खर्चाचं, सगळ्या आमदनीचं, उत्पन्नाचं प्लॅनिंग व्हायला हवं. त्याचप्रमाणे पैशा व्यतिरिक्त ज्या गोष्टी व्यवसायामध्ये येतात त्याचंही प्लॅनिंग असायला हवं आणि त्या सगळ्यावरती परफेक्ट कंट्रोल असायला पाहिजे. तो जर असेल तर प्लॅनिंग आणि कंट्रोल ही द्विसूत्री योग्य प्रकारे व्यवसायामध्ये आणली असं होतं. मग आता हे प्लॅनिंग आणि कंट्रोल हे कशासाठी हवं तर ते नव्हतं म्हणून तर बिझनेस लयाला गेला होता, ते बरोबर नाही करू शकलो म्हणून तर बिझनेस नुकसानीत गेला होता. त्याला परत आणण्यासाठी योग्य प्रकारे प्लॅनिंग करणं, सगळ्या गोष्टींचा आराखडा,
कागदावरती व्यवस्थित उतरवणं, तो लोकांच्या गळी उतरवणं, आपल्याकडे काम करणारे लोक आहेत त्यांना ते समजावून देणं आणि परत एकदा सगळ्यांनी टेक ऑफ घेण्यासाठी तयार होणं म्हणजे प्लॅनिंग अँड कंट्रोल. टर्न अराउंडमधला पुढचा मुद्दा येतो व्हायबिलिटी ऑफ बिझनेस. व्हायबलचा ह्या ठिकाणी अर्थ असा घ्यायचा ते शक्य आहे का, म्हणजे बिझनेस करणं मुळामध्ये यापुढे आपल्याला शक्य आहे का, किंवा ज्या प्रॉडक्टबद्दल आपण बोलतोय किंवा ज्याच्याबद्दल आपण टर्न अराउंडचा विचार करतोय ते प्रॉडक्ट मुळात पुढे चालवायचे की नाही याचा खऱ्या अर्थाने विचार करणं अपेक्षित असतं. आपण एक छान उदाहरण घेऊया. सगळ्याच लोकांना माहिती असतं एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हे ग्रंथ 32 खंडांमध्ये संपूर्ण जगभरामध्ये लोक वाचत असत. अनेक ठिकाणी लायब्ररीमध्ये किंवा पर्सनल लायब्ररीजमध्ये ती पुस्तकं मोठ्या दिमाखामध्ये बुकशेल्फमध्ये ठेवलेली असायची. आणि 2012मध्ये त्या कंपनीने असा विचार केला की इंटरनेट जास्तीत जास्त पॉप्युलर होत चाललेलं आहे. आता तर ते मोबाईलमध्ये पण असतं, त्यामुळे एखाद्या माणसाला जर कुठली माहिती हवी असेल तो पटकन ते गुगल करून त्याचं उत्तर शोधू शकतो. मग आपले हे अवाढव्य खंड कोण विकत घेणार आणि ते कशाला तिथे कपाटामध्ये तो स्टोअर करून ठेवणार. सरळ कंपनीने 244 वर्षांची परंपरा मोडीत काढली आणि एन्सायक्लोपीडिया बंद केले. आश्चर्य म्हणजे जगप्रसिद्ध असलेले हे एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका नामशेष झाले. मग ह्यामध्ये कंपनीने कसला विचार केला होता, व्हायबिलिटी ऑफ बिझनेस. म्हणजे जर समजा प्रयत्न करूनसुद्धा जर आपलं प्रॉडक्ट मुळातच आउटडेटेड झालं असेल, ते जर चालणारच नसेल तर त्याच्याकरता व्यर्थ प्रयत्न करण्यामध्ये काही अर्थ नसतो. म्हणून त्याचा योग्य प्रकारे विचार करायचा. तो विचार कसा असला पाहिजे, भावनिकदृष्ट्या तो विचार न करता तो व्यावहारिकदृष्ट्या विचार असला पाहिजे. आणि जर समजा असं त्यातून निष्पन्न होत असेल की आपला बिझनेस चालणं शक्य नाही, तो बंद करणं सगळ्यामध्ये योग्य ठरतं. आणि जर आपल्याला असा आशावाद वाटला आणि तो जर खरा असेल की आपला बिझनेस किंवा आपलं प्रॉडक्ट यापुढे चालू शकतं, व्हायबिलिटी ऑफ बिझनेस या तत्वानुसार त्याला पुढे काहीतरी स्कोप आहे, तरच ते प्रॉडक्ट किंवा ती वस्तू पुढे घेऊन जाण्यासाठी टर्न अराउंडचा उपयोग करता येतो. पुढचा मुद्दा येतो सपोर्ट फ्रॉम व्हेरियस पार्टीज. आता या टर्न अराउंडमध्ये कोणत्या पार्टीज इन्व्हॉल्व असतात, तर तुमच्याकडे काम करणारे कर्मचारी, ज्यांनी तुम्हाला भांडवल दिलेलं आहे ते शेअर होल्डर्स किंवा गुंतवणूकदार, ज्यांच्यामार्फत तुम्ही वस्तू विकता ते डीलर्स, ज्यांच्याकडनं मुळामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल मिळतं ते सप्लायर्स, गव्हर्नमेंट अथॉरिटीज आणि अगदी सगळे जे जे तुमच्या व्यवसायामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इन्व्हॉल्व झालेले असतात, त्या सगळ्यांनी जर तुम्हाला सपोर्ट केला तर तुम्हाला टर्न अराउंड करता येतं. त्यामुळे टर्न अराउंड स्ट्रॅटेजी अंमलामध्ये आणण्यापूर्वी पहिल्यांदा हे निश्चित करून घ्यायचं असतं की या सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट मिळणार आहे का. आणि जर असं कळलं की हे सगळे आपल्याबरोबर आहेत, या सगळ्यांना आपल्या व्यावसायिक उत्कर्षामध्ये रस आहे, तरच तुम्हाला टर्न अराउंड खऱ्या अर्थाने करता येतं. टर्न अराउंड करताना पुढचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असतो, तो म्हणजे रिव्ह्यू ऑफ द सिच्युएशन. म्हणजे कसली सिच्युएशन या ठिकाणी बघायची, तर आपण जे ठरवलेलं आहे टर्न अराउंड करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडच्या लेबर मॅनेजमेंट रिलेशनवरती प्रथम लक्ष द्यायला लागतं. जे लेबरर्स आपल्याकडे काम करणार आहेत त्यांचं आणि आपल्या व्यवस्थापनाचं रिलेशन कशा प्रकारचं आहे, कॉम्पिटेटर्सची पॉलिसी किंवा आपली ज्यांच्याशी स्पर्धा आहे ते नक्की यावेळेला काय करत आहेत, गव्हर्नमेंटची पॉलिसी यावेळी किंवा याच्यानंतर कशा प्रकारे असणार आहे, मार्केटमध्ये स्पर्धा यापुढे किती तीव्र होत जाईल, त्यानंतर परदेशामधनं येणारं रॉ मटेरियल कशा प्रकारचं असेल किंवा देशामध्ये उपलब्ध होणारं रॉ मटेरियल हे कशा प्रकारचं असेल, महागाईची पातळी काय प्रकारची आहे, कुठल्या कंपन्यांमध्ये किंवा कुठे रिसेशन आहे का, कुठल्या व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, आपण ज्या ठिकाणी वस्तू विकणार आहोत ते मार्केट कशा प्रकारचं आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचं एकदा रिव्ह्यू या पातळीवरती अवलोकन केलं, एकदा सगळ्याचा अंदाज घेतला की नंतर आपण त्या अंदाजानुसार योग्य प्रकारे टर्न अराउंडची पॉलिसी राबवू शकतो.
टर्न अराऊंडमध्ये पुढचा मुद्दा येतो लॉंग टर्म ॲप्रोच. दोन प्रकारचे ॲप्रोच असतात. शॉर्ट टर्म ॲप्रोच म्हणजे अगदी थोड्याशा कालावधीकरता कंपनीमध्ये केलेले बदल, आणि लाँग टर्म ॲप्रोच म्हणजे थोडक्यामध्ये दीर्घ कालावधीसाठी कंपनीमध्ये एकंदर केलेले बदल. तर टर्न अराऊंड करत असताना शॉर्ट टर्म ॲप्रोचला तसं काहीच महत्त्व नसतं. त्यामुळे जे काही करायचं असेल, जे कुठले चेंजेस बदल करायचे असतील ते सगळे लाँग टर्म ॲप्रोचनी करणं अपेक्षित असतं. म्हणजे तुम्हाला जी कुठली पॉलिसी बदलायची असेल, ती मार्केटिंगची असेल किंवा लेबर पॉलिसी असेल, तुम्हाला कुठल्या तरी पद्धतीने आपलं प्रॉडक्ट दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या देशांमध्ये लॉन्च करायचं असेल, त्याचा सेल वाढवायचा असेल, तर तुम्ही कुठल्या प्रकारे त्या लाँग टर्म पॉलिसी या अर्थाने त्याकडे बघता, त्याला खूप महत्त्व असतं. आणि जर ती लाँग टर्म पॉलिसी व्हायबल होणार असेल, आपल्याला शक्य होणार असेल, परवडणार असेल आणि ती खरोखरच अंमलामध्ये आणणं शक्य असेल, तर तुम्हाला लाँग टर्मच्या दृष्टीने टर्न अराऊंड पॉलिसी राबवणं हे शक्य होत जातं. टर्न अराऊंड करताना पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लीडरशिप. हे सगळं करत असताना कुठल्या प्रकारचं नेतृत्व त्या व्यवसायाला लाभलेलं आहे त्याला खरंच खूप महत्त्व असतं. कारण जर त्या नेत्याला किंवा त्या लीडरला, त्या CEO ला किंवा मॅनेजिंग डायरेक्टरला किंवा व्यवसायाच्या मालकाला जर मनामधनं इच्छा असेल, जर अशी तीव्र इच्छा असेल की आपलं डाऊनफॉल होणारं प्रॉडक्ट परत पूर्व वैभवाच्या जागेवर येऊन बसलं पाहिजे, त्याचं सेल वाढला पाहिजे, ते सर्वोच्च पातळीवर असलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने तो लीडर सगळ्यांकडून काम करून घेऊ शकतो. जर समजा तो लीडर स्वतः लिथार्जिक असेल, म्हणजे त्याला स्वतःलाच जर काही इंटरेस्ट नसेल किंवा त्याला असं वाटत असेल की आपण प्रयत्न करून बघूया, झालं तर ठीक आहे, नाहीतर प्रॉडक्ट बंद करू, असा जर ॲप्रोच असेल तर त्याच्यामध्ये यश मिळत नाही. त्यामुळे टर्न अराऊंड करताना जसं सगळ्या तळागाळातल्या व्यक्तींपासून, म्हणजे अगदी झाडूवाल्यापासून, लेबरर, हमालापासून तर अगदी उच्च पातळीवरती काम करणाऱ्या एक्झिक्युटिव्सपर्यंत सगळ्यांना मोटिवेट करावं लागतं, त्यांना प्रोत्साहन द्यावं लागतं. आणि सगळं करण्यासाठी त्याची जी लीडरशिप आहे ती खूप बळकट किंवा स्ट्रॉंग असावी लागते. जर तो नेता हे सगळं करू शकत असेल तर अशी आत्तापर्यंत जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत की अगदी पूर्ण संपलेला, अगदी नष्ट झालेला किंवा ह्याच्यापुढे जो बिझनेस कधी परत उभं राहू शकत नाही असं मोठमोठे एक्सपर्ट म्हणाले होते, ते सगळे बिझनेसेस फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतनं म्हणजे नुकसानीतनं उठून परत उभे राहिले आणि परत त्यांनी मोठी भरारी घेतली. याचं कारण त्या ठिकाणी लीडरशिप खूप स्ट्रॉंग होती. त्यामुळे टर्न अराऊंड स्ट्रॅटेजी आखण्यापूर्वी ती आखणारा लीडर काय दर्जाचा आहे, त्याला मुळामध्ये स्वतःला कॉन्फिडन्स आहे का, हा मुद्दा खूप महत्त्वाचा धरला पाहिजे. जर तो लीडर हे सगळं करू शकत असेल तर मग बिझनेस कितीही नुकसानीत गेला असेल, कितीही लॉस मेकिंग बिझनेस असेल तरी तो परत प्रॉफिट मेकिंग होऊ शकतो. शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा येतो अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. या ठिकाणी स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे जे काम अतिशय उत्तम प्रकारे करणं अपेक्षित आहे ते तशाच प्रकारे करू शकणारे लेबरर्स किंवा वर्कर्स. रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी म्हणजे प्रोडक्शन करत असताना कधीही रॉ मटेरियलचं शॉर्टेज होणार नाही याची काळजी घेणं जितकं जरुरी आहे. त्याचप्रमाणे वर्किंग कॅपिटल म्हणजे व्यवसायाकरता जे काही फंडिंग लागतं, जे पैसे उपलब्ध व्हावे लागतात ते होतील की नाही. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग कशाप्रकारे होऊ शकेल, जाहिरात कशाप्रकारे होऊ शकेल आणि नव्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे अंमलात आणल्या जातील हे सगळं एकदा कन्फर्म झालं, नक्की झालं म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ ऑल टाईप्स ऑफ रिसोर्सेस याची एकदा खात्री पटली की टर्न अराऊंड करता तो बिझनेस सिद्ध झाला असं म्हणता येईल. म्हणजे आपण ह्या आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये जे 8-10 पॉईंट्स पाहिले ते सगळे पॉईंट्स काय सांगत होते की ते पूर्वीसुद्धा व्यवसायामध्ये होते, तरीसुद्धा व्यवसाय एका ठराविक पातळीवरून खाली आला होता. आपल्या वस्तूंची पॉप्युलॅरिटी कमी झाली होती. त्याकरता अनेक कारणं होती, ती सगळी आपण पाहिली. मग खाली जाणाऱ्या व्यवसायाला किंवा अस्तंगत होणाऱ्या व्यवसायाला परत पहिल्या पातळीवरती घेऊन येणं, लॉस मेकिंग बिझनेसला परत प्रॉफिट मेकिंग करणं, हे जे स्किल आहे
हे जे सगळं तंत्रज्ञान आहे, ही सगळी योजना आहे, त्याला म्हणायचं टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. अर्थात आपण ह्या ठिकाणी जे मुद्दे वापरले ते सगळे काहीसे मोठ्या व्यवसायांसाठी ॲप्लिकेबल होणारे होते, परंतु याचा अर्थ असा होत नाही की ही सगळी स्ट्रॅटेजी लहान व्यवसायांसाठी वापरता येत नाही. गेल्या 6-7 महिन्यामध्ये कोविड किंवा अन्य कारणांमुळे काही व्यवसाय डबघाईला आले होते. काही लोकांनी मनामधनं कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळे किंवा निराशावादी विचारांमुळे असं ठरवून टाकलं होतं की याच्यापुढे मला बिझनेस जमणार नाही किंवा हा बिझनेसच मुळामध्ये चालणार नाही. असं न करता जर टर्न अराउंड स्ट्रॅटेजी ही संकल्पना तुमचा बिझनेस छोटा असू दे, मोठा असू दे, मध्यम पातळीचा असू दे, तिथे ही अशी सगळी संकल्पना जर वापरली तर तुम्हाला परत एकदा वैभवाचे दिवस दिसू शकतात. तुम्हाला जे वाटतंय प्रॉडक्ट की जे आता संपत आलेलं आहे, ज्याची पॉप्युलॅरिटी कमी झालेली आहे, ते परत एकदा पॉप्युलर तुम्ही करू शकता. हे सगळे मुद्दे तुम्ही कागदावर लिहून काढा. त्याच्यावर तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या बिझनेसच्या अनुषंगाने येणारे जे काही मुद्दे येतात ते सगळे पडताळून बघा. ही पॉलिसी पूर्णपणे तुमच्या बिझनेसमध्ये वापरा. मला खात्री आहे की तुमचा संपत चाललेला बिझनेस किंवा अस्तंगत होणारा बिझनेस परत एकदा जोमाने भरारी घेऊ शकेल आणि तुम्हाला भरपूर नफा त्यातनं मिळू शकेल. मला अशी खात्री आहे की टर्न अराउंड स्ट्रॅटेजी ही संकल्पना तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जरूर आपल्या मित्रांना ही लिंक पाठवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.